राजू नवगरे 26-27च्या अर्थसंकल्पीय मागण्यावर चर्चा करण्यासाठी मी इथं उभा आहे। सर्वप्रथम जलसंपदा विभागाच्या माध्यमातून मी या राज्याचे जलसंपदा मंत्री सन्माननीय विखे पाटील साहेब यांचे आभार मानतो की माझ्या वसमत मतदारसंघातील सिद्धेश्वर उपसा सिंचन योजनेसाठी कालच त्यांनी तिथं मागच्या काळामध्ये मीटिंग घेतली आणि त्या माध्यमातून माझा जो राज्यपालाच्या अनुशेषात असलेला जिल्हा आहे, माझा हिंगोली जिल्हा हा राज्यपालाच्या अनुशेषात आहे। 2014ला ज्यावेळेस मुख्यमंत्री फडणवीस साहेब होते त्यावेळेस हा सिंचनाचा अनुशेष त्या माध्यमातून निघालेला आहे। त्या बाबतीमध्ये विखे पाटील साहेबांनी बैठक घेऊन त्या विभागातील अनुशेष दूर करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत। मी त्यांचे खऱ्या अर्थाने आभार मानतो की मागच्या काळामध्ये कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेबांच्या माध्यमातून मराठवाड्यामध्ये जे काही प्रकल्प झाले त्यामुळे तिथल्या शेतकऱ्याचं जीवनमान उंचावण्याचं काम झाले आणि आज एक खमक्या मंत्री आम्हाला भेटलेला आहे की त्यांच्या माध्यमातून कालच माझ्या विभागामध्ये असलेल्या सिद्धेश्वर उपसा सिंचन योजनेच्या कामाला त्यांनी तिथं फक्त सर्वेसाठी मंजुरी भेटलेली आहे। मी त्यांच्या माध्यमातून विनंती करतोय की पूर्ण प्रकल्पाचा पुनर्नियोजन प्रस्ताव आम्ही शासनाकडे सादर केलेला आहे। सिद्धेश्वर उपसा योजनेच्या कामास आवश्यक असलेले पाणी हे पूर्ण प्रकल्पावर अवलंबून असल्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये जे सिंचन क्षेत्र कपात व शहरीकरणामुळे झालेल्या कपातीतून झालेल्या बचतीतून भागविणे शक्य आहे। या योजनेमुळे आवश्यक असलेले पाणी हे पूर्ण प्रकल्पाच्या जलाशयावरील व कालव्याच्या उपसा योजनेतील सिंचन क्षेत्र कपातीमुळे होणाऱ्या बचत सुद्धा विचारात घेतली जावी। सिंचन अनुशेषाच्या अनुषंगाने आवश्यक उपलब्ध पाणी तिथून उपलब्ध होऊ शकते। सिद्धेश्वर उपसा योजना ही लवकरात लवकर पाणी उपलब्ध होऊन पूर्ण करण्यात यावी। वसमत तालुक्यातील सिंचन सुविधेपासून दूर असलेल्या व सातत्याने टंचाईग्रस्त असलेल्या सुकळी, कोठारी व कोठारवाडी, डोनवाडा या भागामध्ये सिंचनाची गंगा वाहत यावी। यासाठी यूपीपी ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातील भाटेगाव शाखा व कालव्यापासून उपलब्ध गावासाठी सिंचन होईल यासाठी सुद्धा निश्चित मी प्रयत्न करतोय आणि त्या बाबतीमध्ये सुद्धा मंत्री महोदयाने त्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह तिथं अहवाल तिथं आम्हाला मागवलेला होता। मला आणखी एक विनंती करायची आहे, यूपीपी च्या माध्यमातून ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प इसापूर धरण कालवा संघ मायनर या कामासाठी क्रमांक 6च्या कामासाठी माझ्या विभागातील गिरगाव तालुका वसमत येथील भूसंपादन दर मंजुरी झालेल्या तफावती बाबतीमध्ये मला इथं प्रश्न मांडायचा आहे। त्या विभागामधील शेतकऱ्यांना ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प इसापूर धरण कालवा संघ मायनर 6च्या कामासाठी भूसंपादन दर मंजुरी झालेल्या तफावतीबाबत 18 मध्ये गिरगाव शिवारातील जमीन भूसंपादित केलेली आहे। त्यासाठी प्रति हेक्टरी 84 लाख रुपये मोबदला देण्यात आला होता, पण या कालव्याचे विस्तीकरणाचे काम सुद्धा सुरू आहे। नवीन जमीन भूसंपादन करण्याचे काम चालू आहे। मायनर कामासाठी संपादित केलेल्या जमिनीसाठी माननीय कलेक्टर साहेबांनी मोजणी करून जमिनीसाठी 40 लाख रुपये प्रति हेक्टरी दर निश्चित केला आहे। सदर जमिनीमध्ये 2018ला 84 लाख रुपये आणि 24-25 मध्ये 40 लाख रुपये ही एवढी अन्यायकारक बाब शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये घडते। मागील दरापेक्षा 5 ते 7 वर्षांनी या जादा दर भेटायचा तर 50% करणे ही बाब अन्यायकारक आहे। निश्चित मंत्री महोदयाच्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतोय की या विभागातील शेतकऱ्यांचा जो अन्याय होतोय त्या बाबतीमध्ये निश्चित आपण तिथं प्रयत्न करसान। मागच्या काळामध्ये गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर अंतर्गत पूर्णा पाटबंधारे प्रकल्प वसमत मधील 1 हेक्टर 60 जमीन आम्ही तिथं मुलामुलींच्या वसतिगृहासाठी मागितली होती, पण आता त्या जागेवर जवळपास 32 एकर जागा तिथे आहे। आपण एवढी इन्व्हेस्टमेंट वाढलेली आपल्या जागेची, ती तिथला एकदम शहरातील मिडल भाग आहे आणि तिथं काहीतरी काम झालं पाहिजे। माझ्या विभागामध्ये मुलामुलींच्या जे मागासवर्गीय मुलामुली आहेत त्यांच्यासाठी तिथं वसतिगृहाची आम्ही तिथं मागणी केलेली आहे। नगरपालिकेसाठी काही प्रमाणात त्या जागेची मागणी केलेली आहे। जर तिथं अतिक्रमण झालं, अतिक्रमण आता खूप मोठ्या प्रमाणावर वाढलंय, पण हे अतिक्रमण तिथं काढून या मुलामुलींचं जर वसतिगृह तिथं झालं तर निश्चित या तिथं त्या बाबतीमध्ये काम होऊ शकते। या संदर्भाची मंत्री महोदय इथं समोर असल्यामुळे त्यांना मी विनंती करतोय की या संदर्भातली बैठक झाली, त्याचे मिनिट्स बाहेर आले, पण आता तुम्ही ज्या पद्धतीने वागता तसं जर बाकीच्या सगळ्या मंत्री महोदयानं वागलं तर तिथं फायदा होऊ शकतो। काल माझ्या विभागामध्ये मिनिट्स बाहेर आले पण तो अधिकारी ऐकायला तयार नव्हता। विखे पाटील साहेबांनी सांगितलं मिनिस्टर इज अ गव्हर्नमेंट,
नॉट अ ऑफिसर इज अ गव्हर्नमेंट, आणि ताबडतोब ते काम मार्गी लागलं. या पद्धतीने सगळ्याच मंत्र्यांनी जर काम केले तर माझ्यासारख्या नवीन निवडून आलेल्या आमदाराला सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो. त्याच पद्धतीनं मी आणखी विनंती करतोय की त्या विभागामधील जे काय आम्हाला ते जागा जर पाहिजे असतील तर सामान्य लोकांसाठी पाहिजेत, आणि तिथं त्या मुलामुलींचं वसतिगृह झालं तर तिथं ते मागासवर्गीय मुलामुली शिकू शकतात. यासाठी मी आपल्या सगळ्याला विनंती करतोय. त्याचबरोबर गृह विभागाच्या माध्यमातून मी मागणी करत असताना मला एवढंच सांगायचंय की जे काही या विभागामध्ये मागच्या काळामध्ये माझे नेते नामदार अजितदादा पवार साहेब यांचा जे अपघाती मृत्यू झालाय त्याची सुद्धा सखोल पद्धतीने चौकशी झाली पाहिजे. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या याच्यावर आम्हाला सगळ्याला विश्वास आहे. महाविकास आघाडीचे आमदारच नाही तर विरोधी पक्षाचे आमदार सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवतात. कारण हा जो तपास आहे त्या तपासामध्ये वेग आला पाहिजे. या अधिवेशनाच्या अगोदर जे काही त्या बाबतीमध्ये काही अपडेट्स आले असतील तर ते समोर आणण्याचं काम त्या बाबतीमध्ये झालं पाहिजे. गृह विभागाच्या माध्यमातून आणखी विनंती करतोय, ग्रामीण भागातील मुलं पहिले कधी बसले तर कधी वेगवेगळे खेळ खेळायचे, मैदानी खेळ खेळायचे. माझ्या विभागात कबड्डी सारखा खेळ होता, खो खो सारखा खेळ होता, पण आता सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल झालाय, ऑनलाईन गेम खेळतायत. कित्येक तरुण त्याच्यामध्ये उद्ध्वस्त झालेत. 20-20 लाख 25-25 लाख रुपये त्यांचे त्या ऑनलाईन गेम मध्ये जातात. त्या विभागामध्ये ड्रग्स घेण्याचं प्रमाण सुद्धा शाळकरी मुलांचं वाढलेलं आहे. वेगवेगळे 28 प्रकारच्या नशा ते वेगवेगळ्या याच्यातून करतात. त्यामुळं या विभागातील त्या विद्यार्थ्यांनी हातामध्ये नसामध्ये इंजेक्शन घेण्याचं काम असतील, वेगवेगळ्या 8वी 9वीच्या मुलांना सुद्धा हे सगळे नाद लागलेले आहेत. आपण सगळेजण लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो, अजून आपल्याला आपण चलत असताना कधी पाय वाकडा पडू देत नाहीत, आपण सोप सुपारी खात नाहीत. पण या 8वी 9वीचे विद्यार्थी जर आपली पुढची पिढी अशा पद्धतीने वागत असेल तर एक खऱ्या अर्थानं ही खूप मोठी गोष्ट होऊ शकते. मागच्या काळामध्ये मी ज्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचा संचालक म्हणून काम करतो त्या विभागामध्ये तिथं चोरी झाली, आणि त्या चोरीच्या बाबतीमध्ये असं झालं की ते मुलं सगळे जे चोरी करणारे होते ते सगळे या नशा करत होते. ते तिथं चोर नव्हते पण या नशेच्या याच्यामध्ये त्यांनी एक काम केलेलं आहे. त्यामुळे मी गृह विभागाच्या माध्यमातून विनंती करतोय की अशी जी काही नशाबाजी आहे या नशाबाजीवर आळा घालण्यासाठी तिथं वेगवेगळे प्रबोधनाचे कार्यक्रम झाले पाहिजे. आज आपले कृषी मंत्री सुद्धा इथं आहेत. कृषी मंत्र्याचा एवढीच विनंती करतोय की काल जी शेतकऱ्यांची काल जी आपली कर्जमाफी झालेली आहे ती कर्जमाफी 2 लाखापर्यंत केलेली आहे. हे सरसकट कर्जमाफी जर झाली तर शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं तिथं चांगले दिवस येऊ शकतात. शेतीला पाण्याच्या बाबतीमध्ये विखे पाटील साहेब मदत करतायत, लाईनच्या बाबतीमध्ये सरकार मदत करेल. पण जर कृषी मंत्र्यांनी जर तिथं आणखी आवाज उठवला आणि त्यांची ताकद दाखवण्याचं काम जर केलं तर खऱ्या अर्थानं कर्जमाफी ही सरसकट झाली तर तिथं त्या बाबतीमध्ये फायदा होऊ शकतो. मला इथं बोलत असताना मृदू व जलसंधारण विभागाच्या बाबतीमध्ये बोलायचंय की मागच्या काळामध्ये आपल्याला वेगवेगळे छोटे छोटे बंधारे दिले, त्यामुळं त्या विभागातील जी पाण्याचे प्रश्न मिटण्याचं काम झालेलं आहे. पुढच्या काळामध्ये माझ्या विभागामध्ये औंढा तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ड्राय एरिया आहे. त्या विभागामध्ये शिरडशहापूर येथे जर आमचा पाझर तलाव झाला, त्या विभागामध्ये डोनवाडा आहे, त्या विभागामध्ये सुकडी आहे, त्या विभागामध्ये आमचा केळी पाझर तलाव आहे. मी विखे पाटील साहेबांना विनंती करतोय की माझ्या विभागामध्ये केळी पाझर तलावाची आपण बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये सगळं पॉझिटिव्ह झालं, पण मिनिट्स ज्यावेळेस बाहेर आले त्यावेळेस या अधिकाऱ्यांना असं सांगितलं की आपलं जे आहे तुमचं जे केळी पाझर तलाव आहे सिद्धेश्वरचा तर त्या बाबतीमध्ये ते आहे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणि 1.5 किलोमीटरवर तिथं दुधना सुरू होतंय. पण तुम्ही सांगितलं त्यांना, दीपक कपूर साहेबांनी सांगितलं की हिंगोली जिल्ह्याच्या बाबतीमध्ये वेगळा निर्णय आपण केला पाहिजे. हिंगोली जिल्हा हा सिंचनाच्या अनुशेषात आहे आणि राज्यपालाच्या सिंचनाच्या अनुशेषात असल्यामुळं ह्या छोट्या मोठ्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे. निश्चित यावेळेस मंत्री महोदय या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत